नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदाता चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेंटल हेल्थ नर्सिंग GNM सेकंड इयरमधला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. अल्कोहोलिझम रिलेटेड आपण 15 मार्काचा हा प्रश्न बघणार आहोत. तर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हॉट इज अल्कोहोलिझम? तर त्याचं डेफिनेशन आहे, अल्कोहोलिझम म्हणजे काय आहे तर मद्य किंवा दारू हे एक नशा आणणारे पेय आहे व मद्यपान करणे हा आजार आहे, एक प्रकारचा आजार आहे. हा बऱ्याच प्रमाणात दीर्घकालापर्यंत मद्यपान करणे हे क्वचित मानसिक व आजाराचे प्रत्यक्ष व एकमेव कारण असते. बहुसंख्य रुग्णांच्या बाबतीत कोणत्याही व्यक्तिमत्व बिघडातून उद्भवलेली एक दुय्यम विकृती लक्षण असते. मद्य किंवा दारू जे आहे हे नशा करणारे एक पेय आहे. ठीक आहे, हे मद्यपान करणे हा एक प्रकारचा काय आजार आहे. हे क्वचित मानसिक आजाराचे व प्रत्यक्ष व एकमेव कारण असते. ठीक आहे, तर बहुसंख्य रुग्णांच्या बाबतीत कोणत्याही व्यक्तिमत्व बिघाडातून उद्भवलेली ही एक समस्या किंवा विकृती असते. आता हे आपण अल्कोहोलिझम बघितलं. व्हॉट आर द कॉसेस ऑफ अल्कोहोलिझम? कारणं कोणती आहेत अल्कोहोलिझमची ती बघूया. तर फिजिकल आणि सायकोलॉजिकल स्ट्रेस हे एक पहिलं कारण आहे. म्हणजे काय असतं ह्याच्यामध्ये, तर जेव्हा फिजिकल आणि सायकोलॉजिकल स्ट्रेसमध्ये म्हणजे मद्य घेतल्याने शारीरिक मानसिक ताण कमी होऊन जरासे मन मोकळे वाटतं. जर मद्य घेतलं म्हणजे दारू जी आहेत, तुम्ही बघितलं असेल जे लोक दारू पितात त्यांना काय होतं तर त्यांना मन मोकळं वाटतं किंवा त्यांचा ताण आहे तो कमी झालेला सारखा वाटतो त्यांना. दुसरं आहे वास्तवातील निराशा, वैफल्य, कौटुंबिक संघर्ष किंवा व्यावसायिक काळजा, न्यूनगंड या सर्वातून मुक्त होण्यासाठी. म्हणजे वास्तवातील निराशा जी असते किंवा वैफल्य आहे, कौटुंबिक संघर्ष आहे किंवा व्यावसायिक काळजी आहेत, न्यूनगंड या सर्वांपासून काय होतं मुक्त होण्यासाठी मग लोक दारूच्या आहारी जातात किंवा व्यसन करतात. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये मद्याचे प्रमाण जास्त आहे. म्हणजे ज्या स्त्रिया असतात बायका त्यांच्यापेक्षा पुरुषांचं प्रमाण जास्त आहे. एकमेकांच्या संगतीने मद्यपान केले जातं. एकमेकांच्या म्हणजे हा पितोय चल बस रे, मग त्याला बघून दुसरा बसवणार असं संगतीनं मद्यपान केलं जातं. काही लोक मद्य घेणे एक मौज व फॅशन समजतात. काही लोकांना काय होतं तर दारू पिणं हे काय तर मौज आहे किंवा फॅशन समजतात. त्याच्यानंतर आहे कष्टाची कामे केल्यानंतर करमणूक किंवा विरंगुळा म्हणून कामगार मद्याचे सेवन करतात. कष्टाची कामे केल्यानंतर करमणूक किंवा विरंगुळा जो आहे तो कामगार म्हणजे कंटाळा आला किंवा विरंगुळा म्हणून काय करतात तर कामगार आहे ते मद्याचं सेवन करतात. त्याच्यानंतर अनुवंशिक हे एक महत्त्वाचं कारण आहे. मद्यपी व्यक्तीच्या नातलगांमध्ये मद्यपाना म्हणजे अतिरेक किंवा इतर विकृत प्रवृत्ती असतात त्या आढळतात. अनुवंशिक म्हणजे मद्यपी जे असतात पिढ्यानपिढ्या काही लोक असतात, सगळेच नाही. वडिलांचं बघून मग मग त्याचा मुलगा असं चालत येतं. पण काही लोकांचं सगळ्याच बाबतीत हे सेम होत नाही, कारण काही मुलांना त्यांच्या आईला होणारा किंवा त्यांना होणारा त्रास बघून ते ड्रिंक करणं किंवा दारूचे व्यसनाच्या आहारी जाणं हे टाळतात. आता व्हॉट आर द फ्युचर ऑफ क्रोनिक अल्कोहोलिझम? व्हॉट आर द फीचर्स ऑफ क्रोनिक अल्कोहोलिझम? ठीक आहे, तर फीचर्स काय आहेत तर ह्याच्यामुळे काय होतं क्रोनिक अल्कोहोलिझमचं काय आहे तर स्मरणशक्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर बिघाड होतो. त्याच्यानंतर ह्यांच्यामध्ये काय होतं तर स्मरणशक्तीमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड होतो. नवीन साहसाची किंवा सहचर्य बंधाची निर्मिती होऊ शकत नाही. स्मरणशक्तीमध्ये काय होतं तर मोठ्या प्रमाणात बिघाड होतो. नवीन साहचर्य बंधाची जी आहे ती निर्मिती होऊ शकत नाही कंटिन्यू दारू प्यायल्यामुळे. काही रुग्णांना ही स्मृतिविकृती लक्षात येत नाही. त्यांना विकृती झाल्यानंतर घटनेबद्दल जर काही विचारले तर ते त्यांना तात्काळ काहीतरी बनवून किंवा सांगतात ते लोक, किंवा त्यांना कारण नसल्याने त्यांना आठवतच नसतं किंवा स्मरण नसतं. त्याच्यामुळे काय होतं त्यांना सांगता येत नाही. ठीक आहे, किंवा त्यांना सांगण्याची विसंगती असते. ते सांगतात मग इकडचं तिकडचं असं मिक्स करून सांगतात, म्हणजे सांगण्यामध्ये विसंगती आढळते त्यांच्या. स्थळ किंवा वेळेचं म्हणजे भान नसतं त्यांना. स्थळ काळ याचं भान नसतं.
त्याच्यानंतर सर्वसाधारण वर्तन शांत व तर्कसंगत असते. सर्वसाधारण वर्तन कसं असतं? शांत व आणि काय असतं? तर्कसंगत असतं. तारतम्य भाव, जजमेंट क्षमता कमी झालेली असते. रुग्ण असतो तो कसा झालेला असतो? तो उदासीन असतो. काही वेळा तो अस्वस्थ होतो. रुग्ण दारू पिऊन सततच्या दारूने काय होतं? तर रुग्ण आहे तो काय होतो? अस्वस्थ होतो. त्याच्यानंतर पॉलिन्युरायटिस म्हणजे काय होतं? तर अवयवांमधील नसांमध्ये ऱ्यासदर्शक बदल घडतात. त्यामुळे त्यांचे हातपाय क्षीण होतात, अंग दुखते, मनगट व घुट्यांचे सांधे दुखतात. म्हणजे काय होतं? तर अवयवांमध्ये ज्या नसा आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय होतं? बदल घडतात, म्हणजे ऱ्यास होतो त्यांचा नसांचा. मग त्यामुळे हातपाय दुखतात, अंग दुखतात, मनगट घोट्याचे सांधे दुखतात. त्याच्यानंतर काय होतं? तर या विकृतीमध्ये रुग्ण दगावण्याचे प्रमाण अधिक असते आणि पूर्ण बरा होण्याची शक्यता फारच कमी असते. या विकृतीवरील उपचार म्हणजे मद्यपान तात्काळ बंद करणे. या विकृतीवरती जर आपल्याला उपचार काही करायचा असेल तर काय करायला पाहिजे? दारूचे व्यसन आहे किंवा दारू पित असलेल्या व्यक्तीला ते बंद करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर अंथरुणावर पडून विश्रांती घेणे, जीवनसत्वयुक्त पौष्टिक आहार व जीवनसत्वामध्ये भरपूर जीवनसत्वाचा आहार देणे किंवा जास्त प्रमाणात देणे, हे करू शकतो. त्यानंतर हाऊ अल्कोहोल विड्रॉल पेशंट मॅनेज. अल्कोहोल विड्रॉल जो पेशंट आहे त्याला कसं मॅनेज करायचं, त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं हे आपल्याला सांगायचं आहे. अल्कोहोल पेशंट आहे त्याला मॅनेज कसं आपण करायचं, त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं. अल्कोहोल विड्रॉल पेशंटचं विड्रॉल जे होतात पेशंट त्यांचं मॅनेजमेंट कसं करायचं, तर त्यांचं मॅनेजमेंट करताना रुग्णाला दवाखान्यात दाखल करायचं आहे. रुग्णाला काय करायचं? दवाखान्यात दाखल करायचं आहे. रुग्णाची पूर्णपणे वैद्यकीय तपासणी करणे, त्याला जर कोणताही आजार असेल तर त्याचा उपचार करणे. म्हणजे रुग्णाला काय करायचं आहे? दवाखान्यात जे आहे ते काय करायचं आहे? हे करायचं आहे, ॲडमिट करायचं आहे, त्यावर उपचार करणे. यकृताचा आजार असेल, ठीक आहे, किंवा बाकीचं असतात किंवा ब्रेन सिंड्रोम आहेत. त्याच्यानंतर आपल्याला तिसरं बघायचं सायकोलॉजिकल एक्झामिनेशन. तर त्याच्यामध्ये काय बघायचं आहे? तर रुग्ण मद्यसेवन का करतो ते पाहावे. त्याचे व्यक्तिमत्व कोणत्या प्रकारचे आहे, त्याला कोणत्या गोष्टींचा त्रास आहे हे बघायचं. त्याला एखादा मानसिक आजार आहे का हे सुद्धा बघायचं आहे. त्याच्यानंतर कुटुंबातील, समाजाशी, नोकरीच्या ठिकाणी रुग्णांचे कशा प्रकारचे संबंध आहेत ते बघायचे. कुटुंबाशी, समाजाशी, नोकरीच्या ठिकाणी रुग्णांचे कशा प्रकारचे संबंध आहेत ते बघायचं आहे, कारण रुग्णाच्या पुनर्वसनासाठी ते आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे 5वं मद्य सोडवणे. रुग्णाचे मद्य एकदम बंद करणे. मद्य उपलब्ध नसतानाही रुग्णाने ते पिण्याचे टाळणे हीच कठीण गोष्ट शिकवायची असते. म्हणजे रुग्णाला मद्यपान करणं सोडण्यासाठी आपल्याला एक प्रकारची मदत करायची आहे. त्याच्यानंतर भरपूर प्रमाणात पेय, पोषक आहार व जीवनसत्व द्यायचं आहे. मग आता तर आपण 7वा मुद्दा बघूया. आपल्याला विड्रॉल इफेक्ट्स करण्यासाठी प्रोक्लोरोप्रान्झाईन आणि प्रोमाझाईन ही औषधं आपल्याला त्या रुग्णाला द्यायचे विड्रॉल इफेक्ट्स जे आहे ते कमी करण्यासाठी. त्याच्यानंतर अवेशन थेरपीमध्ये आपल्याला काय करायचं आहे? तर त्या अभिसंधानांचा उपचार यामध्ये यांची पूर्ण माहिती सांगून रुग्णाला दारू पिण्यापासून परावृत्त करायचं आहे. हा उद्देश असो याच्यामध्ये, ठीक आहे. दारू पिण्यापासून परावृत्त करायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला परावृत्त करण्यासाठी काय करावं लागेल? तर उलटी आणणारी जी औषधं असतात ती मध्यात न द्यायची आहेत, किंवा ज्यावेळी मध्ये पोटात जाईल त्यावेळी डॉक्टरांच्या ऑर्डरप्रमाणे इंजेक्शन टोचून ते उलटी पडेल अशी व्यवस्था करायची आहे. त्याच्यानंतर आहे अँटाब्यूज ट्रीटमेंट. अँटाब्यूज ट्रीटमेंटमध्ये काय होतं? तर ही औषधं अल्कोहोलच्या चयापचयात बिघाड निर्माण करतात. यामुळे पेशंटमध्ये त्रासिक प्रतिक्रिया निर्माण होऊन व्यक्तीला मद्य घेणे अशक्य होते. तर ही औषधं जी आहेत ती काय करतात? तर रुग्णांच्या चयापचयात बिघाड निर्माण करतात. त्यामुळे पेशंटमध्ये त्रासिक प्रतिक्रिया निर्माण होते, व्यक्तीला मद्य घेणे अशक्य होते. व्यक्तीमध्ये मद्य घेतल्यावरती काय होतं? मग पुढील त्रासिक लक्षण आपल्याला मद्य घेतल्यानंतर दिसतात. मग त्याच्यामध्ये काय दिसतं? लक्षणांमध्ये चेहरा लाल होतो त्या रुग्णाचा, घाम येतो, धाप लागते, डोके दुखते, नाडी जलद लागते, ठीक आहे, गुंगी येते, रक्तदाब कमी होतो. काही वेळा रुग्ण पेरिफर सर्क्युलेटरी शॉकमध्ये सुद्धा जातो.
त्याच्यानंतर मानसोपचार. मानसोपचारामध्ये काय करायचं आहे, यामध्ये व्यक्तीला उपदेश, सूचना, मतपरिवर्तन व संमोहित करून मध्ये सोडायला लावायचं असतं. परंतु तितकासा फायदा ह्यामध्ये होत नाही. व्यक्तीस व्यसनाचे मूळ कारण शोधून त्यावर उपचार करणे व मानसिक संघर्षाचे स्वरूप आपल्याला उघड करणे हे उपचारांचे ध्येय असते. त्याचेच व्यक्तिमत्व अधिक बलशाली करणे की जेणेकरून व्यक्ती स्वतःच्या समस्यांशी अधिक म्हणजे विवेकाने प्रभावीपणे सामोरे जाण्यास समर्थ होईल. रुग्णांच्या उपचारासाठी रुग्ण व कुटुंबीय सर्वांचे सहकार्य आवश्यक म्हणजे आहे. जर आपल्याला एखाद्या व्यक्तीवरती उपचार करायचे आहेत, जेव्हा रुग्णांवर आपण उपचार करतो, तर त्याच्यासाठी काय, तर आपल्याला रुग्णांचं जे सपोर्ट आहे एक प्रकारचे आपण म्हणू शकतो, ठीक आहे, तर ते या रुग्णांचं सुद्धा हवं आहे आणि म्हणजे ज्यांचे नातेवाईक असतात, कारण त्यांनी पण आपल्याला हेल्प करायला पाहिजे किंवा सपोर्ट करायला पाहिजे, ठीक आहे, सहकार्य आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे आपल्याला अल्कोहोलिक ॲनॉनमस. म्हणजे काय होतं, तर अनामिक मद्यपी संघ ही चळवळ बरीच यशस्वी व लोकप्रिय झाली आहे. या चळवळीचे अधिष्ठान आध्यात्मिक आहे. सर्व व्यसनग्रस्त बंधूंना अनामिक मद्यपी संघ मैत्रीचा हात पुढे करतो. परमेश्वरी शक्तीवर श्रद्धा ठेवून तिच्या आशीर्वादाने मद्यपान व इतरही उणींवर मात करता येईल असा आशावादी संदेश हा संघ देतो. तर संघ जे आहेत ते काय करतं, तर आपल्याला ते संघ जो आहे तो काय करतो, तर आपल्याला परमेश्वराचा हात जो आहे सोबत आहे किंवा अध्यात्माकडे वळायला लावतो, भाग पडतो. त्याच्याने मग त्या रुग्णाला किंवा जो आहे तो त्या मद्यपानापासून थोडासा विचलित होऊ शकतो परमेश्वराच्या भीतीने, किंवा आपण एक शक्तीला घाबरतो, तो म्हणजे परमेश्वर. तर त्या शक्तीला आपण करून त्यांना आशावाद देणं किंवा त्यांच्यामध्ये एक चांगला आत्मविश्वास निर्माण करणं, ठीक आहे, त्यांना मदतीचा हात ही जी संघटना आहे ती करते. तर अशी आपल्याला आहेत 15 मार्काचा प्रश्न होता जो तुम्हाला विचारला गेला होता. व्हॉट इज अल्कोहोलिझम, व्हॉट आर द कॉसेस फॉर अल्कोहोलिझम, ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट आर अल्कोहोल विड्रॉल पेशंट मॅनेजमेंट असं विचारतात. तर तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. अजून तुम्हाला जर समजायचं असेल, तुमच्याकडे नोट्स असतील त्या फॉलो करा, माझी काही हरकत नाही आहे. कारण तुम्हाला ज्या तुमच्या सिनियरच्या किंवा नर्सिंग ट्युटर ज्या नोट्स देतात त्याही फॉलो करू शकता. अजून अदर्स तुम्हाला कुठे नोट्स मिळत असेल त्याही तुम्ही बघू शकता आणि छान छान नोट्स काढून पाहिजे. तर आता तुम्ही काय करा, तुमची आता एक्झाम असेल 2 महिन्यानंतर, तर तुम्हाला हे करायचं आहे, 2-3 म्हणजे तुमच्याकडे ज्या बुक्स आहेत त्याच्या घ्या किंवा माझ्या चॅनलवरच्या नोट्स घ्या, सगळ्यातल्या घेऊन त्याच्या नोट्स बनवा. क्वेश्चन सॉल्व करायला आजपासून ज्यांना जायचं आहे त्यांनी आजपासून सुरुवात करा. नोट्स घ्या, सॉल्व करा, त्याचे सगळे क्वेश्चन पेपर सोडवून घ्या. प्रिव्हियस जे क्वेश्चन पेपर आहेत त्याच्या नोट्स काढा आणि ते सॉल्व करा, त्याचे आन्सर बघा. आणि तुम्हाला एक्झामला रीड करायला, तुम्ही समजून जेव्हा आन्सर लिहिणार तर तुम्हाला एक्झामला लिहायला पण बरे पडतील. कारण मेंटल हेल्थ नर्सिंग थोडंसं डिफिकल्ट जातं. त्याच्या स्टेप वगैरे, स्किझोफिनिया वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, ठीक आहे, OCD वगैरे, तर ते थोडंसं डिफिकल्ट जातं. त्याच्यामुळे मेंटल हेल्थवरती थोडं फोकस करा तुम्ही. तर स्टडी करा. मेडिकल सर्जिकल नर्सिंग पण आहे. खूप तुम्हाला सेकंड इयरला इतकं लिहिणं आहे ना, विचारू नका. तसं तुम्ही थर्ड इयरला जाऊन त्यांना रिसर्च मॅनेजमेंट, मिडवाईफरी थोडंसं म्हणजे तुम्हाला थर्ड इयर थोडं इझी जातं, 3च सब्जेक्ट असतात. पण आता तुम्हाला खूप अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.